दिवस कैलास पर्वतावर भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पा बसलेले असतात आणि त्या ठिकाणी हा पौराणिक देखावा, पुराणातला हा देखावा आपल्यासमोर सादर होतोय. आणि इकडे गणपती बाप्पाचे छोटे पुत्र अर्थात कार्तिक स्वामी आपलं वाहन म्हणजे मोर, या मयुरावर बसून कार्तिक स्वामींची एंट्री होते. प्रेक्षकांना टाळ्या वाजवा. सुंदर असा हा मोर आणि त्या मोरावर विराजमान झालेले कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघांमध्ये या ठिकाणी पैस लागलेले. जो कोणी सगळ्यात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल तो आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ असेल. कार्तिक स्वामी मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करायला लागलेले आहेत आणि गणपती बाप्पा ज्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शंकर बसलेले आहेत त्या कैलास पर्वताला प्रदक्षिणा करतात, आपल्या माता पित्याला प्रदक्षिणा करतात आणि अर्थातच माता पित्याची प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा समान असते. आणि या ठिकाणी या दोन वस्तूंमध्ये गणपती बाप्पा श्रेष्ठ झालेले तर म्हणूनच त्याला पूजेचा सगळ्यात आधी मान दिला जातो. इकडे आता पूजेची देवता म्हणून गणपती बाप्पाला म्हटलं जातं. सुंदर असा हा पौराणिक देखावा या